नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि नवीन माहिती आलेली आहे की दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर आता तुम्ही आपली माहिती एडिट करू शकता. कारण ह्या अगोदर पुष्कळ लोकांनी कंप्लेंट केली की आम्हाला आपले नावं, जन्मतारीख म्हणजे काही-काही अशा बाबी आहेत ज्यामध्ये फॉर्म भरताना चूक झालेली आहे. त्यामध्ये एडिट करता येत नाही. एडिटचा ऑप्शनच नव्हता. परंतु आजपासून नवीन एडिटचा एक ऑप्शन आलेला आहे. तुम्ही पण उघडून पाहू शकता दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर. आणि एडिट करण्याच्या ऑप्शनवर क्लिक करता बरोबर तुम्हाला आपली माहिती एडिट करता येणार आहे. मित्रांनो, पहा आता समोर माहिती. जेव्हा तुम्ही दिव्यांग पोर्टलवर येता त्यावेळेस फोटो तुम्ही चेंज करू शकता आपली. कोणतेही फोटो तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे मित्रांनो, तुमचं बँक अकाउंटचा डिटेल पण तुम्ही एडिट करू शकता. त्याचप्रमाणे पहा तुम्ही आपला बँक अकाउंट नंबर, IFSC कोड अशा इतर म्हणजे पुष्कळ साऱ्या माहित्या ज्या आहेत तुम्ही एडिट करू शकता मित्रांनो. त्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे पोर्टलवर एंटर केल्यानंतर पुष्कळ सारे ऑप्शन आहेत ते तुम्ही एडिट करू शकता. त्यामध्ये केअरटेकरची माहिती पण आहे. त्याचप्रमाणे तुम्ही डॉक्युमेंट आहेत, कागदपत्रे तुम्ही आता टाकू शकता. त्यामध्ये अपलोड करू शकता. म्हणजे तुमचे फोटो आहे, केअरटेकर आहे, ओके. म्हणजे बँक अकाउंट आहे आणि डॉक्युमेंट म्हणजे ह्या 4 माहित्या तुम्ही एडिट करू शकता. आधी हा ऑप्शन नव्हता, परंतु गरजेप्रमाणे सरकारने हा नवीन ऑप्शन दिलेला आहे. त्या ऑप्शनचा फायदा घ्या आणि आपले नाव, फोटो, त्याचप्रमाणे केअरटेकर, त्याचप्रमाणे डॉक्युमेंट्स आणि बँक डिटेल ह्या 4 माहित्या सध्या तुम्ही एडिट करू शकता. आणि त्यानंतर नवीन काही ऑप्शन उघडणार आहेत समोर येता-येता. जेव्हा एडिट येईल मी तुम्हाला सांगणार आहे त्याचा अपडेट. थँक यू. जर नवीन असाल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. थँक यू. सबस्क्राईब नक्की करा. आणि जितके दिव्यांग बांधव आहेत, माझ्या बहिणी आहेत, तुम्हा सगळ्यांना सूचना आहे की जर तुम्हाला मे महिन्याची पेन्शन नाही मिळाली तर 1-2 दिवसाचा वाट पहा 5-6 तारखेपर्यंत आणि नंतर नाही आले तुम्हाला तहसील कार्यालयात जायचं आहे आणि विचारायचं आहे. सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे आणि विचारायचं आहे माझी पेन्शन आली नाही आहे. कारण मित्रांनो, कित्येक वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसे अडकतात. जर ते स्पष्ट सांगत नसतील तर डेस्क 2 मध्ये जे आहे 2 डेस्क असतात. एक 1 असतो आणि 2 असतो. 2 मध्ये जायचं आणि तिथं त्यांना फेल्ड रिपोर्ट मागायची त्या महिन्याची.